तसा नोटीस पिरियडचा सुद्धा एक काळ आहे. तो काळ तुम्हाला कळेल कधी संपतो. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले 2 दिवस एक शब्द आता शिवसेनेकडनं यायला लागलाय, तो म्हणजे सरकार नोटीस पिरियडवरती आहे, आमचा पाठिंबा गृहीत धरू नका. निलेश, खरं तर अशी बातमी जनरल आली असती तर आपण फक्त एक छोटीशी बातमी घेतली असती, एखाद्या गेस्टचा फोन घेतला असता. पण ज्या प्रकारे सध्या युती तोडण्यात आलेली आणि उद्धव ठाकरे ज्या मूडमध्ये दिसत आहेत, त्यामुळे निलेश असं वाटायला लागलंय खरंच हे युती तोडू शकतात. काय वाटतं? नाही, जंगलामध्ये वाघ ज्यावेळेला शिकारीवर नसतो त्यावेळेला तो गुरगुरतो किंवा डरकाळतो आणि या माध्यमातून हा माझा भाग आहे, हा माझा एरिया आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न करत असतो. शिवसेना सध्या मुंबई हा माझा एरिया आहे हे दाखवण्यासाठी डरकाळ्या फोडते, गुरगुरते. आणि मुख्यतः हे गुरगुरणं फक्त मुंबईतलं आपलं अस्तित्व कायम राहावं यासाठीच आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये 23 तारखेला जो मुंबई महानगरपालिकेचा निकाल येईल तो निकाल ठरवेल की सेना भाजप बरोबर राहणार की नाही. आणि या निकालाला पुष्टी देईल तो उत्तर प्रदेशचा 11 मार्चला येणारा निकाल. बरं, या 2 निकालांवर निश्चित होईल की सेना आणि भाजपची युती ही कायम महाराष्ट्र सरकारमध्ये राहते की देवेंद्र फडणवीस सरकार हे घटकेचं ठरून कोसळतं. आणि त्यामुळे सध्या तरी ही तात्पुरतं गुरगुरणं आहे, तात्पुरती आपला एरिया सिद्ध करण्याची सेनेची एक स्ट्रॅटेजी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. असंच इतरांनाही वाटतंय का? आणि समजा शिवसेनेने असा काहीतरी वेगळा गेम टाकलाच तर काय परिस्थिती तयार होऊ शकतात? भाजपसमोर काय ऑप्शन्स आहेत, सेनेसमोर काय ऑप्शन्स आहेत, आणि कोणतं राजकीय नाट्य या महाराष्ट्राच्या रंगमंचावरती आकार घेईल त्याबद्दलही चर्चा आहे. कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चेला टोकांवर आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सरकार नोटीसवर ही धमकी सेना खरी करेल? सेनेनं पाठिंबा काढल्यास सरकार तगू शकेल का? पाच वर्ष पूर्ण करणं फडणवीस सरकारला जमेल का? यावेळी राष्ट्रवादीची राखीव कुमक मिळू शकेल का? आणि सेना सरकारमधून बाहेर येऊन पाठिंबा देईल का? जर का तुम्हाला सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरचा हा प्रश्न पहा. आपला प्रश्न आहे आजचा: शिवसेनेनं पाठिंबा काढल्यास फडणवीस सरकार 5 वर्ष पूर्ण करेल का? जरूर व्यक्त व्हा. चर्चेला आपण सुरुवात करतोय. माझ्यासोबत तिथे बाहेर आपले गेस्ट आहेत. बबन वाळके, कार्यकारी संपादक तरुण भारत, नागपूरवरनं आहेत. याशिवाय चंद्रकांत वानखेडे, नागपूरवरनं आहेत, राजकीय विश्लेषक आहेत. आणि योगेश कुटे, पुण्याहून आहेत, सकाळचे वरिष्ठ पत्रकार आहेत. अनेक वर्ष महाराष्ट्राच्या आणि स्थानिक राजकारणाचा त्यांचा अभ्यास आहे. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुनील तांबे सुद्धा असणार आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा जातोय, मी पुण्याला जातोय चंद्रकांत वानखेडेंकडे. चंद्रकांत वानखेडेजी, शिवसेनेने हा नोटीस पिरियड बजावलेली आहे. आता नोटीस पिरियड जेव्हा ज्याच्याला बजावली जाते त्याच्यात हे गृहीत आहे की समोरचा माणूस त्या नोकरीवरती किंवा त्या गोष्टीवरती अवलंबून आहे म्हणून त्याला नोटीस बजावली जाते. भाजपची स्थिती सध्या तशी आहे का? नोटीस स्वीकारण्यासारखी परिस्थिती आहे का? एकूण परिस्थिती म्हणजे सध्या जसं मगा म्हटलं की ही लढाई चालू आहे, खडाजंगी चालू आहे. आणि शिवसेनेची स्ट्रॅटेजी ही राहिलेली आहे की सत्तेत राहून विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ती ऑक्युपाय करणं. बरं, आता यावेळेस असं झालंय की मुंबई महानगर पालिकेमध्ये ही युती तुटलेली आहे. आणि ही युती तुटलेली असल्यामुळे या सत्तेच्या विरोधातला असलेला असंतोष कॅश करणं, ती स्पेस, मोकळी जागा आहे ती कॅप्चर करणं, हे सगळे चालू आहे. आता याच्यामध्ये एकावर एक पत्ते जे फेकले जात आहेत की सत्तेमध्ये नोटीस पिरियड आहे असा पत्ता फेकून ही जी स्पेस आहे ही अधिक मोठ्या प्रमाणात कब्जात घेणं, ऑक्युपाय करणं, अशी एकूण स्ट्रॅटेजी दिसते. दुर्दैवाचा भाग असा आहे की या याच्यामध्ये हे करत असताना, म्हणजे कुठलंही युद्ध लढत असताना, युद्ध चढाई करत असताना जर माघार घ्यायची वेळ आली तर माघारीची एक रणनीती असते, ती शिवसेनेकडे आहे की नाही हे मला म्हणजे शंका वाटते. याचं कारण असं आहे की एवढं ताणणं चालू आहे की उद्या माघारीची वेळ आली तर म्हणजे माघार घेता येणार नाही अशी अवस्था आहे. कारण निवडणुकीनंतरच ह्या सगळ्या सिच्युएशन स्पष्ट होणार आहे. म्हणजे स्वबळावर म्हणजे शिवसेना येईल, स्वबळावर भाजप येईल अशी सिच्युएशन दिसत नाही आहे. दोघांच्याही मतांची बेरीज किंवा दोघांचीही बेरीज झाली तर सत्तेवर येण्याची शक्यता आहे. पण आता निवडणुकीच्या निकालानंतर
झाल्यानंतर अजून याच्यामध्ये एक अजून असं आहे की स्वतःचं सिद्ध करणं शिवसेनेचा आटोकाट प्रयत्न आहे की यावेळेस आम्ही सिद्ध करू. आणि तिसरा मुद्दा असा आहे की शिवसेनेचा प्राण हा मुंबई महानगरपालिकेमध्ये गुंतलेलाच आहे. एवढ्या मोठ्या बजेटचं महानगरपालिका आणि ती ताब्यात असणं हे शिवसेनेचं शक्तिस्थान आहे आणि त्याचा जीव आहे. त्यामुळे हा जीव राखण्यासाठी जीवाचा आटापिटा करणे हे सुरू आहे. त्यामुळे खरी लढत आता भाजप आणि शिवसेना अशी दिसते आहे. मी या बाबतीतच वाळकेंना सुद्धा विचारतो, वाळके सुद्धा सोबत आहेत तिथे. वाळकेजी जसं चंद्रकांत वानखेडे म्हणाले की शिवसेनेचा जीव मुंबईत आहे, पण तरी सुद्धा मुंबईत फक्त जीव असणारी शिवसेना नोटीस मात्र धाडते राज्यभर ज्यांचं शासन आहे त्या भाजपला. मला आपल्याला विचारायचं की समजा शिवसेनेने काहीतरी एक वेगळा जे एक शिवसेने स्टाईल आहे तशा प्रकारे धक्का दिलाच, तर दुसरीकडे मुख्यमंत्री काल एका कार्यक्रमात म्हणाले की 5 वर्ष माझं सरकार पूर्ण करेल. भाजपला हा विश्वास मिळतोय कुठून? अशी कोणती राखीव कुमक बाजूला आहे, खिंडीमध्ये तयार आहे की ज्याच्या जोरावर मुख्यमंत्री असं बोलतायत? नाही, युती कुणाशी करावी आणि कुणाशी करू नये किंवा युती तोडावी हा जाता त्याचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकतंच विधान केलेलं आहे की मी आपला कार्यकाळ 5 वर्षे पूर्ण करेन. याचा अर्थ असा आहे, राजकारणामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात. त्यामध्ये एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की राजकारणात कुणी कोणाचा शत्रू नसतो आणि कुणी कोणाचा मित्र नसतो. काल असणारा शत्रू हा तुमचा उद्या मित्र होऊ शकतो आणि आज असणारा मित्र हा तुमचा शत्रू देखील होऊ शकतो. आता शिवसेनेनं जी नोटीस दिलेली आहे ज्याला आपण अल्टिमेटम म्हणू, हे अल्टिमेटम किती मजबूत आहे हे मुंबई पालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर हे स्पष्ट होणार आहे. असं वानखेडे साहेबांनी म्हटलं, हाही भाग त्यामध्ये आहे की मुंबईचा जीव जो आहे, एखाद्या पोपटाचा जीव एखाद्या वस्तूत असतो तसा शिवसेनेचा जीव त्या मुंबई महापालिकेत आहे. राज ठाकरे यांनी एकदा अशी कोपरखळी मारली होती की मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेला दररोज रसद पुरवणारी एक बाब आहे. हे सगळे जे मुद्दे आहेत हे सगळे लक्षात घेतले तर निलेश खरे ज्याप्रमाणे म्हणाले की वाघ जसा गुरगुरतो, जे शिवसेनेला असं वाटत आहे की आपण स्वबळावर मुंबई महानगरपालिकेची सत्ता काबीज करू, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. ही वस्तुस्थिती आधीही नव्हती आणि आताही नाही. गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेला पूर्णपणे बहुमत मिळालेलं नव्हतं. बरं, यावेळेस भाजपा नव्या दमानं या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे. दुसरी बाब अशी की महाराष्ट्रामध्ये ही युती नांदत असताना मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या नेत्यांमध्ये जे काही वाकयुद्ध सुरू आहे, जे अगदी टोकाला जाऊन ते सगळे मंडळी जी आहे ती एकमेकांवर आरोप करत आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना ते भावलेलं नाही. बरं, कारण आतापर्यंतचा इतिहास असा होता की शिवसेनेविरुद्ध कुणी बोलत नव्हतं. आता मात्र बरोबर आहे, शिवसेनेविरुद्ध बोलणारी जी मंडळी आहेत त्यांची संख्या वाढत आहे. आणि मुंबईमध्ये जसं खरे म्हणाले किंवा वेट अँड वॉच ही स्थिती सध्या शिवसेनेसमोर आहे. बरं, जर त्यांना युती तोडायचीच आहे तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका होण्याआधी आणि निकाल होण्याच्या आधी. मला नेमका वाळकेची हाच प्रश्न उलट मला वाटतोय की असं काही करू शकते का? मी तो जाऊन योगेश कुटेंकडे जातो आणि त्यानंतर मी तांबेंकडे येतो. योगेश कुटेजी, जसा आता वाळकेने उल्लेख केला की शिवसेना जर का असं करायचीच असेल तर ती एवढी वाट का बघते, पण माझा उलटा प्रश्न तुम्हाला आहे की समजा आता पाठिंबा आम्ही काढतोय, सत्तेमध्ये आम्ही सहभागी नाही, मात्र बाहेरून फक्त सत्ता आम्ही चालवायला लावू, असा काहीतरी स्टॅन्स जर का शिवसेनेने घेतला मतदानाच्या दिवसांच्या पूर्वी, 18 तारखेच्या 19 तारखेच्या पूर्वी, तर तयार होणारा सीन काय असू शकतो? म्हणजे स्टेकला काहीच लागलेलं नाहीये पण क्रेडिट मात्र सगळं सेनेचं. प्रसन्न, शिवसेनेचं आतापर्यंत गेल्या 2-2.5 वर्ष राजकारण जर पाहिलं तर ते वानखेडे साहेब जसे म्हणाले की ते विरोधी पक्षाची स्पेस भरून काढतायत, पण त्याच्या मागची एक खुर्ची अडचण एक सांगतो, म्हणजे त्या दृष्टीने आपल्याला पुढची काही मतं आपल्याला बनवता येऊ शकतील.
शिवसेनेनं मुळात हा पाठिंबा दिला का? शिवसेनेने एक तर विरोधी पक्षनेते पण स्वीकारलेलं होतं आणि बऱ्याच एक 15-20 दिवसाच्या कालावधीनंतर सरकार स्थापनेच्या शिवसेनेने आपला पाठिंबा तिथे जारी केलेला होता. शिवसेनेमध्ये एक भीती आहे आणि एक ती वास्तवाशी थोडी मिळती जुळती आहे. जर शिवसेना सत्तेत सहभागी झाली नसती तर शिवसेनेमध्ये फूट पडली असती आणि जे नव्याने निवडून आलेले आमदार आहेत ते कदाचित भाजपकडे किंवा इतर पक्षामध्ये त्यांनी आपला गट स्थापन केला असता, अशी एक स्पेक्युलेशन किंवा एक भीती त्यावेळी वर्तवण्यात येत होती. आता मात्र तशी परिस्थिती नसावी. शिवसेना ज्या कॉन्फिडेंटली आता बोलत आहे, ज्या कॉन्फिडेंटली उद्धव ठाकरेंचं राजकारणामध्ये सध्या ती जे वक्तव्य करत आहेत आणि आता निवडणुकीची पुढची केवळ 2.5 वर्षात फक्त बाकी आहेत. म्हणजे सगळे म्हणजे एक जरी समजा काही तुम्ही म्हणता तसं उद्या यदा कदाचित काही महाराष्ट्रामध्ये काही थोडंसं काही एखादा चमत्कार घडला आणि या सरकारवर थोडीशी अस्थिर अशी जर टांगती तलवार जर राहिली तरी त्यामुळे आमदार फुटतील अशी काय उद्धव ठाकरेंना तशी काही त्याची काळजी वाटत नसावी. त्यामुळे सध्या उद्धवजी हे भाजपला नोटीस, अल्टिमेटम, इशारे असे सध्या देण्याच्या वातावरण अशा मनस्थितीमध्ये आहेत. त्यांचा मूळ तिची स्ट्रॅटेजी हीच आहे की आम्ही भाजपला महाराष्ट्रात जो सर्वाधिक प्रखर जो विरोध करतो आहोत ती केवळ शिवसेनाच आहेत. नोटाबंदीचा विषय असू द्या किंवा महाराष्ट्राशी निगडीत इतर कोणतेही विषय असू द्या, ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा ते शिवसेना प्रखरतेने मांडले. तिची स्पेस आहे ती शिवसेना आता पूर्णपणे भरून काढली. त्यांना एकच फक्त हवं आहे, त्यांना आता फक्त एकच हवंय, मुंबई महापालिकेचं जे जो काही निकाल लागेल त्या जो निकाल समजा शिवसेनेच्या विरोधात जर गेला, तो जर निकाल शिवसेनेच्या विरोधात गेला तर शिवसेना त्या क्षणी मला वाटतं भाजपला आपली नोटीस पिरियड पूर्ण करेल आणि त्या क्षणी या फडणवीस सरकारवर जो काय त्यांचा जो टेको आहे तो काढून घेतला जाईल. पण हे जर शिवसेना आणि बीजेपी बोला या दुसरी एक शक्यता फक्त सांगतो, जर शिवसेना आणि बीजेपी यांचं आता गेल्या 2.5 वर्ष ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गेली 15 वर्ष अशाच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशाच पद्धतीचे वक्तव्य करत वातावरण आपल्या बाजूने वळवून घेतलं आणि मात्र राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला कोणताही धोका निर्माण होऊ दिला नाही, ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी असू शकेल की डोंबिवलीप्रमाणे हे नंतर एकत्रपणे येऊ शकतील. पण उद्धवजींना फक्त एकच हवं आहे की त्यांच्या डोक्यामध्ये जे महापालिकेचे जे संख्याबळ आहे तेवढे त्यांना मिळत आहे की नाही ते त्याची वेट अँड वॉच या भूमिकेमध्ये ते आहे सध्या. मी सुनील तांबेंकडे येतो. तांबेजी, यामध्ये उद्धव ठाकरेंची भाषा आणि त्यांचा एकूण स्टान्स आक्रमकपणा आहे, हा उद्धव ठाकरे काय किंवा शिवसेना काय आपल्या मूळच्या प्रवृत्तीला आता स्वीकारू लागली का? ते बेरिंग आता स्वीकारू लागले आहेत का? हे एवढं आव्हान नोटीस देतं कोण? मी जसं मगाशीच विचारलं, नोटीस देणारा हा स्वतः एका पोझिशनला असतो आणि तो कोणीतरी खालच्या माणसाला नोटीस देत असतो, असं शिवसेना भाजपच्या बाबतीत करते. तुम्हाला या बाबतीत एकच मिनिट, नोटीस जसं आपण म्हटलं साधारण नोकरी सोडताना एक्झॅक्टली नोटीस दिली जाते आणि मग निगोशिएशन पिरियड असतो 30 दिवसाचा. मॅनेजमेंट बरोबर त्या 30 दिवसात जर जुळवून घेता आलं तर ठीक, अन्यथा संस्थेतून बाहेर पडणं. बरोबर आहे. तशाच स्वरूपाचं आहे सध्या सेना या सरकारमध्ये आणि त्याची ती नोटीस दिली आहे, रेझिग्नेशन नोटीस आहे जी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांसाठी दिलेली आहे. तांबेजी, मला असं वाटत नाही, कारण या चॅनलवरती एप्रिल 2016 रोजी मी असं सांगितलेलं होतं की मुंबई महापालिकेच्या निवडणुका येतील, त्याच सुमारास उत्तर प्रदेशच्याही विधानसभा निवडणुका असतील आणि त्यावेळेला फडणवीस सरकार हे अस्थिर होईल. हे मी एप्रिल 2016ला या चॅनलवरती सांगितलं होतं. ते पाहिजे तर तुम्ही काढून बघा, म्हणजे ते फुटेजही असतं. कारण ही साधी गोष्ट आहे, याच्यामध्ये नोटीस बिटीसचा काही मुद्दा नाही. आज असं झालेलं आहे की आज भाजप आणि सेना दोघांचीही लोकांमधली क्रेडिबिलिटी संपलेली आहे. हे सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन म्हणजे जस्ट फॉर द सेक ऑफ स्टॅबिलिटी ते कोणाही बरोबर कसाही संसार करू शकतात अशी या दोन्ही पक्षांची इमेज झालेली आहे. आणि ही इमेज ह्यापैकी या प्रत्येक पक्षाला विधानसभेला सामोरं जात असताना भयंकर महागात पडेल. ही एक साधी म्हणजे आता आपण कोणत्याही माणसाशी बोललात तरी हे कळेल. दुसरी गोष्ट अशी आहे की नोटीस दिले वगैरे असं नाही आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाचा राजकीय निर्णय आहे, तो म्हणजे हार्दिक पटेलला त्याने आपल्यात घेतलेला आहे उद्धव ठाकरेंनी. आणि तो हार्दिक पटेल हा शिवसेनेचा चेहरा असेल गुजरातमध्ये. इन अ वे आता उद्धव ठाकरेंची लढाई ही फडणवीस, आशिष शेलार यांच्या बरोबर राहिलेली नाही, तर ती आता थेट नरेंद्र मोदींच्या विरोधात ते रणशिंग फुंकतायत. हा मुद्दा इथे महत्वाचा आहे. त्यामुळे हे स्ट्रेट इंडिकेशन आहे की आम्ही बाहेर पडणार आहोत. आता हे केव्हा बाहेर पडणार हा एवढाच एक आपल्या दृष्टीने स्पेक्युलेशनचा मुद्दा आहे.
आपण आता इथे जी चर्चा चालू आहे त्याच्यानुसार ते जरी परत एकत्र आले मुंबई महापालिकेच्या निवडणुकांनंतर वगैरे वगैरे काही झालं तरी एक गोष्ट नक्की होईल ती म्हणजे सेना आणि भाजप ही दोन्ही पक्ष हे काही भरवशाचे नाहीत. बरं. हा मेसेज अतिशय क्लिअरली आत्ताच लोकांमध्ये गेलेला आहे की तुम्ही एकमेकांना एवढ्या शिव्या देताय आणि मग सत्तेत काय एकत्र आहात. बरं. ते प्रत्येकाला सेनावाले सांगतात की आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतोय. हो. याला काय अर्थ नाही. आत्याबाईला मिशा येतील तेव्हा आपण काका म्हणू, तोपर्यंत आत्याबाईच म्हणणार. बरं, ठीक आहे. निलेश, 3 गेस्ट पैकी फक्त एकच गेस्ट म्हणतोय की हे होणार आहे आणि बाकीचे सगळे म्हणतात की नाही होणार. नाही, मुख्यतः सेनेची आतापर्यंतची वर्तणूक बघितली आणि सेनेचा जीव, जसं सगळंच मान्य करतात, सेनेचा जीव कुठे आहे मुंबई महानगरपालिकेत. त्याच्यातल्या पण अजून जर थोडासा आत शिरायचा प्रयत्न केला तर स्टँडिंग कमिटीमध्ये, स्टँडिंग कमिटीमध्ये एक 0.05चा हिशोब आहे, जो हिशोब प्रत्येक राजकीय पक्षाला लागू पडतो, अगदी समाजवादी पक्षापासून शिवसेनेपर्यंत. आणि तो हिशोब हा 9च्या नगरसेवकांच्या गणतीमध्ये लागू होतो. त्यामुळे 9च्या गणितात आणि त्याच्या पटीत जितकी जास्त नगरसेवक तितका जास्त रसद, तितका जास्त रेव्हेन्यू हा त्या राजकीय पक्षासाठीचा असतो. आणि त्यामुळे जर यावेळी भाजपचे नगरसेवक वाढले तर भाजपचे नगरसेवक हे 9च्या पटीमध्ये साधारण नाही म्हटलं तरी 50 ते 80 या वर्गामध्ये असतील. आणि त्यांचा तो 0.5% जो स्टेक आहे तो 2 ते 3%, 30% म्हणजे 0.30% पर्यंत वाढताना पाहायला मिळेल. अशा परिस्थितीत तो कोणाच्या वाटेचा जाणार आहे, तर तो सेनेच्या वाटेचा स्टेक रेव्हेन्यू हा कमी होऊन भाजपला जाणार आहे. आणि त्यामुळे आपल्या रसदीमध्ये कोणीतरी वाटेकरी होतोय आणि तो मोठा वाटेकरी होतोय असं चित्र ज्या वेळेला तयार होईल त्यावेळेला ही युती तुटणार हे निश्चित आहे. मग त्यात एक पर्याय असेल तो म्हणजे राज्य पातळीवर तयार होणारी जी रसद आहे ती तुम्ही ठेवावी आणि मुंबई महानगरपालिके पातळीवर जी रसद तयार होते ती आम्ही ठेवू, अशी वाटणी जर योग्य पद्धतीनं झाली तर हे सरकार टिकेल. अन्यथा रसदीच्या वाटणीवरूनच या दोघही राजकीय पक्षांमधला घरोबा किंवा युती ही अंतिमतः तुटताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत कारण आता चर्चेच्या फार वेगळ्या आणि इंटरेस्टिंग अशा वळणावर आपण आलेलो आहोत. एक आहेत सुनील तांबे, त्यांचं म्हणणे की युती तुटणार आहे, ते जे लोक बोलतायत दोघीकडचे ते खरं बोलतायत आणि सिरियसली बोलतायत. पण नागपूरचे गेस्ट आपले म्हणतायत की हा केवळ एकमेकांना जरा हूल देण्याचा प्रयत्न आहे, शेवटी ते एकत्रच येणार आहेत, जसे नवी डोंबिवलीमध्ये वगैरे ते आले होते. आणि जर का समजा तसं झालं तर आता आपल्याला पुढच्या गोष्टींबद्दल बोलायचं की समजा असं झालं तर काय सिच्युएशन तयार होईल. 19 तारखेच्या आधी जर का पाठिंबा काढला तर किंवा बाहेरून पाठिंबा देऊन सत्तेतून बाहेर आले तर, आणि असं झालं तर पुढच्या काय इक्वेशन्स असतील. ब्रेक नंतर पाहत राहा जय महाराष्ट्र. पिरियडचा सुद्धा काळ आहे, तो काळ तुम्हाला कळेल कधी संपतो.